राऊत यांच्या निषेधार्थ सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करण्यात आली। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधामध्ये सोलापुरातील सकल मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन करत निषेधाच्या घोषणा दिल्या। सकल मराठाचे पदाधिकारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले। कार्यकर्त्यांच्या हातामध्ये यावेळी निषेधाचे फलक पाहायला मिळाले। या प्रसंगी राजन जाधव, सोमनाथ राऊत यांनी सांगितलं की आमदार राऊत यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे। समाज बांधवांनी त्यांच्यावर विश्वास टाकला। महायुती सरकार जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शह देण्याचं काम करत आहे। या कृतीचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत असं म्हणत त्यांनी निदर्शनं केली। एक वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचे आंदोलन उभं केलेलं आहे। त्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवण्याचं काम सगळं जे मराठा समाज जागृत करायचं काम केलं ते जरांगे पाटील साहेबांनी केलंय। आणि ह्या महाराष्ट्र शासनाचे धाबे जाणले तर हे महाराष्ट्र शासन विविध मार्गातून जरांगे पाटलांच्या विरोधात जे वेगवेगळे जे पॅकेज देऊन आंदोलन उभा करत असेल त्याबद्दल अगोदर महाराष्ट्र शासनाचाही निषेध करतो। आणि जरांगे पाटील साहेब यांच्या दादा यांच्यावर जो आरोप केला आहे की मी त्यांचं ते खंडोजी खोपडे करेन, पण महाराष्ट्रात एवढा 5 कोटी 6 कोटी मराठा समाज आहे, त्या राजाराऊतने एवढं लक्षात ठेवायला पाहिजे तुझ्या घरादाराचा खंडोजी खोपडे होईल असं तुम्ही बोलू नका। जे काय असं जरांगे पाटीलच्या पाठीमागे आपण उभा राहू। राजाराऊतला आमची एवढी विनंती आहे की अगोदर तुझं ठोस भूमिका काय आरक्षण ती मांड म्हणा, तुझं मत काय ना ती म्हणावं त्याला की ओबीसी मधून पाहिजे का 10% आपल्याला वेगळं पाहिजे। तर आम्हाला जरांगे पाटील साहेबांनी जे सांगितलं महाराष्ट्रात की 10% आरक्षण आम्हाला नको, आमची जी मागणी नाही ती आम्हाला नकोच, आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे, त्यासाठी आमचा लढा चाललेला आहे। आणि राजा राऊत आता एक महाराष्ट्र शासनाची सुपारी घेऊन देवेंद्र फडणवीस शासनाकडे सुपारी घेऊन आणि हे वेगळं आंदोलन जरांगे पाटलाला शह देण्यासाठी यांनी केले। पण जरांगे पाटीलांचं जे आंदोलन आहे हे महाराष्ट्रावर चालू आहे, यांच्या मागे सर्व महाराष्ट्र आहे। या जरांगे पाटलांच्या नंतर जर यांनी कुठलं आंदोलन केलं यांच्याकडे फक्त आज बार्शी तालुक्यातले फक्त मोजके। या प्रसंगी पद्माकर काळे, देवीदास घुले, भाऊसाहेब रोडगे, सुनील शेळके, प्राध्यापक संजय जाधव, सदाशिव पवार, प्राध्यापक लक्ष्मण महाडिक, सुरेश जगताप, अमोल भोसले आदींची उपस्थिती होती। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास। आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे। गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला। 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली, जिथे आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे। सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती PhD करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 116.34 कोटी रुपये वितरित। सारथीकडून मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड। छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये वितरित। तसंच या वर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी मंजूर। सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं। शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा